उद्योगपती गौतम अदानी यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। विविध प्रकल्पांवर चर्चा। अदानींचे मुंबईत धारावी पुनर्विकास प्रकल्पासह आणखी 4 प्रकल्प निर्माणाधीन। जयंत पाटील आमच्याकडे येतील, मी नाराज नाही, मला बाहेर बोलण्याची चोरी आहे, या जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर गुलाबराव पाटलांचा दावा। लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचे 4000 कोटी वळवले। माझ्या विभागाचे पैसे घेताना माझी संमती तरी घ्यायला हवी होती, शिरसाटांकडून खंत व्यक्त। पश्चिम रेल्वेवर आज कोणताही ब्लॉक नाही, बाहेरगावी गेलेल्यांचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता असल्यानं निर्णय। मात्र मध्य रेल्वेवर दिवसकालीन ब्लॉक। रायगड जिल्ह्यातील कशेडी ते खारपाडा दरम्यान आज अवजड वाहतूक बंद। महामार्गावरील संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय। जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू राहणार। पिंपरी चिंचवडमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत। 40 दिवसात 1092 तक्रारी, 543 तक्रारींचा निपटारा, तर 549 तक्रारी प्रलंबित। महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट। मुंबईतील तापमानही 34 अंशांपुढे, तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात कमाल तापमान 40 ते 41 अंशावर। उन्हाची तीव्रता वाढताच राज्यातल्या धरणांमधील पाण्याची पातळी खालावली। मार्च महिन्यातच 3000 मोठ्या आणि मध्यम धरणांतील पाणीसाठा 52.71%वर। भारतासह जगभरात छावाटाला प्रेक्षकांची पसंती। छावाची देशांतर्गत 600 कोटींची कमाई, तर जगभरातील कमाई 750 कोटींवर। 64 माओवाद्यांचं तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण। आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांना तेलंगणा सरकारकडून प्रत्येकी 25,000 रुपयांची मदत।